Very good morning, ESR BSc student. In last lecture we have to completed second unit. Today we are going to discuss about third unit. That name is gravimetric analysis. म्हणजे बघा आज आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे. आता बघा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणजे नेमकं काय, तर ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस दिस इज लॅब वर्क. म्हणजे आपण हे जे समजा अनालिसिस बघत आहे तर हे जे वर्क आहे इट इज वर्कआउट इन लॅब. म्हणजे हे लॅब मध्ये जे काही समजा आपण एक्सपेरिमेंट वगैरे जे काही करत आहे ऑन द बेसिस ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस वी हॅव टू अनालाइज डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड आपण इथे अनालिसिस करतो. म्हणजे जनरली बघा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये आपण जे काही समजा एस्टिमेशन करतो फॉर द डिटेक्शन ऑफ काय कॅटायन आयन. म्हणजे बघा एखाद्या म्हणजे कंपाऊंड मध्ये कॅटायन अँड अनायन म्हणजे कॅटायन अँड अनायन आपण काय करतो डिटेक्ट करतो ऑन द बेसिस ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस किंवा यालाच क्वांटिटेटिव्ह अनालिसिस सुद्धा म्हणतात. तर बघा आपण हा चॅप्टर आज बघणार आहे आणि हेच जो काही कन्सेप्ट आहे इट इज रिलेव्हंट ऑफ अनालिसिस. म्हणजे अनालिसिस केल्यानंतर कुठल्या प्रकारचं जे काही अनायन आहे आणि कॅटायन आहे हे आपल्याला म्हणजे फाइंड आउट होते ऍट द फायनल कंडिशन. When we have to we have to performing experiment at that situation we have to how to perform that. कशा पद्धतीने तो परफॉर्म करू, कशाच्या बेसिसवर करू आणि त्याच्यानंतर जे काही मिळणारं जे काही समजा कॅटायन आणि अनायन आहे कशा पद्धतीने मिळते कोणत्या सोल्युशन मध्ये, तर हे आपल्याला काय करायचं हे आज स्टडी करायचं. तर बघा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणजे काय म्हटलेलं आहे की ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस इट इज मोस्ट अॅक्युरेट मेथड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसलाच काय क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की द ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस इज कन्व्हर्टेड इनटू प्रेसिपिटेट. म्हणजे बघा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये काय म्हटलेलं आहे की इट इज कन्व्हर्टेड इनटू प्रेसिपिटेट. म्हणजे आपण त्याला पीपीटी असं कन्सिडर करू. प्रेसिपिटेट म्हणजे काय पीपीटी. म्हणजे एखाद्या वेळेस जे काही समजा आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करू त्याच्यामध्ये आता हा पीपीटी जो पार्ट आहे हा एक पार्ट आणि यालाच अल्टरनेट दुसरा जो पार्ट आहे तो आहे फिल्ट्रेट. म्हणजे कशाचं कन्व्हर्शन कशामध्ये होते की हा जो समजा अनालाइट्स आहे तो कशामध्ये कन्व्हर्ट होतो पीपीटी मध्ये कन्व्हर्ट होतो. बरोबर आहे. एक पीपीटी असेल आणि दुसरं फिल्ट्रेट असेल अशा प्रकारचा हा एक्सपेरिमेंट आहे. तर असं काय म्हटलेलं आहे बघा की इट इज कन्व्हर्टेड इनटू प्रेसिपिटेट ऍज अँड इन्सोल्युबल कंपाऊंड. म्हणजे इन्सोल्युबल कंपाऊंड जो आहे त्याला आपण प्रेसिपिटेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो समजा कंपाऊंड असेल हा जनरली आपल्याला फनेल मध्ये काय होतो फाइंड आउट होतो. समजा अशा प्रकारचे आपल्याकडे एक फनेल आहे, आपण त्याला सेपरेटिंग फनेल असं कन्सिडर करू आणि त्या सेपरेटिंग फनेल मध्ये आपल्याला अशा प्रकारचा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड आपल्याला फाइंड आउट होतो. आणि हा जो कंपाऊंड असेल तो कंपाऊंड कधीही इन्सोल्युबल असेल. इन्सोल्युबल जर सोल्युबल असता तो आपल्याला फिल्ट्रेट मध्ये मिळाला असतं. बरोबर. म्हणजेच त्याला आपण प्रेसिपिटेट असं कन्सिडर करू. म्हणजे तो कंपाऊंड कशा प्रकारचा असेल इट इज इन्सोल्युबल असेल. त्याच्यानंतर काय म्हटलेलं बघा की द प्रेसिपिटेट इज सेपरेटेड. म्हणजे बघा आता हा जो प्रेसिपिटेट आहे हा सेपरेट झालेला आहे. म्हणजे सेपरेट म्हणजे इन द सेन्स म्हणजे एखाद्या बिकर मध्ये आपल्याकडे त्या बिकर मध्ये जर समजा एखादं सोल्युशन असेल, आता समजा इथे सोल्युशन आहे आपण काय करतो फिल्ट्रेट करत आहे. आफ्टर दॅन फिल्ट्रेशन किंवा आफ्टर दॅन सेपरेशन वी हॅव टू गेट प्रेसिपिटेट देन अनादर इज काय त्याला आपण काय म्हणू फिल्ट्रेट. म्हणजे एक फिल्ट्रेट मिळेल. म्हणजे हा जो आहे हा कंपाऊंड सोल्युबल असेल हा अनसोल्युबल आहे. बरोबर. म्हणजे अशा प्रकारची कंडिशन या एक्झाम म्हणजे या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा ब्राईट अँड इग्नाइट. म्हणजे बघा आता हा जो प्रेसिपिटेट आहे जर समजा आपल्याला वेइंग करायचं असेल वेट करायचं असेल म्हणजे जो काही समजा कंपाऊंड असेल इन्सोल्युबल कंपाऊंड याला आपल्याला ड्राय करावं लागेल. ड्राय केल्यानंतर जे काही आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे याच्यापासून त्याला त्याचं वेट करावं लागेल, त्याचं वेइंग घ्यावं लागेल. त्याच्यानंतर बघा त्याचं जे काही समजा अॅक्युरेट वेट आहे हे वेट आपल्याला काय करावं लागेल डिटेक्ट करावं लागेल. जे काही असेल ते डिटेक्टेड. म्हणजे अशा प्रकारचा हा जो एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला इथे परफॉर्म करायचा आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे वेट ऑफ क्वांटिटी अनालाइज कॅल्क्युलेटेड. नंतर समजा जे काही समजा कॅल्क्युलेशन मध्ये तुमचं जे काही आपण काय म्हणू त्याला इनिशियल कंडिशनला जो काही समजा कंपाऊंड घेतला असेल
आणि फायनल कंडिशनला जो काही कंपाऊंड मिळालेला असेल, जे काही इल्ड म्हणू आपण याला, त्याचं काय करावं लागेल, तुम्हाला वेट घ्यावं लागेल. अशा प्रकारचं समजा एक एक्झाम्पल आपण इथे म्हणजे डिस्कस करणार आहे. जसं समजा एखादा कंपाऊंड अशा प्रकारचा घेतला असेल तुम्ही बीकरमध्ये, Ba डाय पॉझिटिव्ह आणि SO4 डाय निगेटिव्ह, म्हणजे अशा दोन समजा कंपाऊंडचं तुम्ही एक म्हणजे एक सोल्युशन बनवत आहे किंवा अनालिसिस करत आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसच्या माध्यमातून. तर मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट आहे तो कशा पद्धतीने मिळेल बघा. आता हा बेरियम आहे आणि हा सल्फेट आहे. आता याचे आयन्स याच्यामध्ये काय होईल, मिक्स होईल, बरोबर आहे. म्हणजे दिस टू आपण त्याला असं कन्सिडर करू की टू कंपाऊंड्स आर कम क्लोज टुगेदर किंवा आर मिक्स टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ अ न्यू कंपाऊंड, आणि याच्यापासून काय होईल, नवीन प्रकारचा एक कंपाऊंड फॉर्म होईल. आपण त्याला अशा प्रकारचं एक म्हणजे कन्सिडर करू शकतो BaSO4. म्हणजे बघा, जेव्हा समजा याचं कॉम्बिनेशन होईल तर मिळणारं जे काही समजा प्रेसिपिटेट आहे तो कशा प्रकारचा मिळेल, व्हाईट PPT. म्हणजे बघा, हा जो समजा बेरियम सल्फेट आहे तो व्हाईट कलरचं काय करेल, प्रेसिपिटेट मिळेल आपल्याला. अशा प्रकारचं म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून आपण कन्सिडर करत आहे. म्हणजेच बघा, अशा प्रकारचं जे काही समजा एक्सपेरिमेंट आहे त्याला ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस असं बोललं जातं. म्हणजेच आपल्याला दोन कंपाऊंडचं काय करावं लागेल, इथे कॉम्बिनेशन करावं लागेल, त्याला सेपरेट करावं लागेल, प्रेसिपिटेट घ्यावं लागेल, फिल्ट्रेट फेकून द्यावं लागेल. त्याच्यानंतर जो काही प्रेसिपिटेट मिळालेला असेल त्याला तुम्हाला ड्राय करावं लागेल. त्याच्यानंतर त्याचं वेट घ्यावं लागेल. आणि जे काही समजा तुम्ही डिटेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये कॅटायन आणि अनायन, म्हणजे हाऊ मच मोर कॅटायन आणि अनायन इट विल बी मिक्स फ्रॉम दॅट सोल्युशन किंवा फ्रॉम दॅट कंपाऊंड. म्हणजे तो कंपाऊंड कितपत त्याच्यामध्ये काय होतो, मिक्स होतो, किंवा किती आयन्स त्याच्यामध्ये मिक्स होतात हे आपल्याला म्हणजे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस किंवा क्वांटिटेटिव्ह अनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला काय करावं लागेल, डिटेक्ट करावं लागेल. जसं समजा बेरियम सल्फेटचं एक एक्झाम्पल इथे आपण म्हणजे डिस्कस केलं. त्याच्यानंतर बघा, आता हे जे समजा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आहे इट इज रिलेटेड ओनली इंट्रोडक्शन. आपण फक्त इंट्रोडक्शन बघितलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपण आता याचे ऍडव्हान्टेजेस बघणार आहे. ऍडव्हान्टेजेस म्हणजे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे ऍडव्हान्टेजेस काय नेमके, कन्सेप्ट काय, ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. आता आपल्याला ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे काय काय फायदे आहेत हे आपल्याला इथे काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. तर बघा, पहिल्या नंबरचं जे काही समजा ऍडव्हान्टेजेस आहे काय म्हटलंय बघा, की अॅक्युरेट अँड प्रिसाइज मेथड इफ वी मॉडर्न अनालिटिकल बॅलन्स. म्हणजे बघा, याच्यामध्ये जे काही समजा तुम्ही म्हणजे वेट घ्याल की जे काही समजा तुम्हाला प्रोडक्ट मिळेल ते प्रिसाइज म्हटलेलं आहे. प्रिसाइज, अॅक्युरेट किंवा प्रिसाइज म्हणजे तुम्हाला करेक्ट तुमचं जे काही समजा जो काही समजा प्रोडक्ट असेल तो चांगल्या पद्धतीचं मिळेल, चांगल्या क्वांटिटीचं मिळेल आणि अॅक्युरेट मिळेल. म्हणजे कुठल्याच प्रकारचं तिथे समजा कॉम्प्लिकेशन राहणार नाही. म्हणजे आपण असं कन्सिडर करू की रिझल्ट वी कॅन फाइंड अॅक्युरेटली. म्हणजे मिळणारं जे काही समजा प्रोडक्ट आहे, जे काही समजा आपण अनालिसिस केलेलं आहे ते जवळपास आपल्याला काय मिळेल, अॅक्युरेट मिळेल. लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा, दुसरं समजा जे कन्सेप्ट आहे ते दुसरं कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे ऍडव्हान्टेजेस मध्ये. कशाचे ऍडव्हान्टेजेस, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे. दुसरं ऍडव्हान्टेजेस असं आहे की पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर्स कॅन बी रेडिली चेक. म्हणजे बघा, जे काही समजा याच्यामध्ये एरर आहे, पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर, ते आपल्याला इझिली काय करता येईल इथे म्हणजे चेक करता येईल, डिटेक्ट करता येईल. म्हणजेच काय लिहू आपण इथे आता की पॉसिबल सोर्सेस ऑफ काय कन्सिडर करू, एरर्स कॅन बी रेडिली चेक. म्हणजेच बघा, जे काही समजा याच्यामध्ये एरर, जेव्हा समजा आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करू, when we have to performing that experiment at that situation, how much more error we can find in that particular experiment, it will be easily detected or it will be easily checked on the basis of this gravimetric analysis. म्हणजे gravimetric analysis च्या माध्यमातून आपल्याला
त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय काय एरर आहे हे आपल्याला डिटेक्ट करता येईल. त्याच्यानंतर बघा नंतर काय म्हटलेलं आहे की इट इन्व्हॉल्व डायरेक्ट मेजरमेंट ऑफ द वेट प्रेसिपिटेट. म्हणजे बघा तिसरा जो कन्सेप्ट आहे इट इन्व्हॉल्व डायरेक्ट मेजरमेंट of weight of precipitate किंवा याला आपण पीपीटी असं कन्सिडर करू. म्हणजे बघा इट इन्व्हॉल्व डायरेक्ट मेजरमेंट ऑफ वेट ऑफ प्रेसिपिटेट. म्हणजेच जेव्हा समजा आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो त्यावेळेस मिळणारं जे काही समजा प्रेसिपिटेट आहे त्याचा आपल्याला डायरेक्ट काय करता येईल म्हणजे त्याचं वेट करता येईल किंवा त्याचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला करता येईल. म्हणजे आपण जे एक्सपेरिमेंट करत आहे त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट मिळत आहे त्या प्रोडक्टचं किंवा त्या पीपीटीचं डायरेक्ट आपल्याला काय करता येईल वेट करता येईल. अशा प्रकारचा हा तिसरा ऍडव्हान्टेजेस. चौथं बघा ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस कॅन बी कॅरीड आउट बाय युझिंग सिम्पल ऍपरेटस. म्हणजे बघा चौथं जे काही समजा ऍडव्हान्टेजेस आहे ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिसचे की याच्यामध्ये लागणारं जे काही साहित्य आहे जे काही समजा ऍपरेटस आहे ते एकदम सिम्पल आहे, कुठल्याच प्रकारचं कॉस्टली नाही आहे. म्हणजे ऍपरेटस it will be simple. म्हणजे खूप म्हणजे साधे आणि सिंपल म्हणजे ऍपरेटस आपल्याला इथे लागणार आहे. कशासाठी फॉर वर्किंग दिस अनालिसिस किंवा वर्किंग ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. म्हणजे ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस आपल्याला असे साधे साधे ऍपरेटस आपल्याला काय करावं लागेल इथे युटिलाइज करावं लागेल. अशा प्रकारे हे झाले कशाचे ऍडव्हान्टेजेस ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिसचे ऍडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर बघा दुसरा कन्सेप्ट आहे त्याच्यानंतरचा सोल्युबिलिटी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट कन्सेप्ट आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता बघा सोल्युबिलिटी हा जो समजा शब्द आहे हा जो वर्ड आहे इट इज म्हणजे आपण त्याला काय कन्सिडर करू की जो काही समजा हा कंपाऊंड असेल तो इट विल बी इझिली सोल्युबल. म्हणजे तो सोल्युबल असेल त्याला आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट असं म्हटलेलं आहे. इथे सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय आता इथे काय म्हटलेलं आहे बघा की टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. म्हणजे इट इज रिलिव्हंट ऑफ काय ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड द टर्म ऑफ काय म्हणू आपण त्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा आपण काय घेता इथे म्हणजे कंपाऊंड घेत आहे ते इझिली समजा सोल्युबल राहू शकते किंवा राहू नाही शकत अशा प्रकारचं कन्सेप्ट आहे इथे. म्हणजे जो काही समजा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कशा प्रकारचा असलं पाहिजे इट विल बी इझिली सोल्युबल. म्हणजे तो सोल्युबल असलं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा खाली असं दुसरा कन्सेप्ट दिलेला आहे की सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी म्हणजे नेमकं काय. आता सोल्युबिलिटी म्हणजे बघा एखादा समजा इन्सोल्युबल कंपाऊंड असेल त्याला आपल्याला काय करावं लागेल सोल्युबल. म्हणजेच ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस मध्ये जनरली जो काही समजा कंपाऊंड असेल जो काही प्रोडक्ट असेल तो कशा प्रकारचा असणं गरजेचं आहे तो सोल्युबल असणे गरजेचं आहे. कारण की जर समजा तो सोल्युबल असेल तर आपल्याला मिळणारा जो काही समजा प्रेसिपिटेट असेल तो आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं यील्ड येईल आणि चांगल्या पद्धतीने त्याचं वेट सुद्धा आपल्याला करता येईल. तर काय म्हटलेलं आहे बघा ए डेफिनेट अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट इट विल बी डिझॉल्व इन डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणजे बघा एखादा डेफिनेट जे काही समजा आपण वेट घेतलं असेल आणि तो डेफिनेट व्हॉल्यूम मध्ये आपल्याला समजा 1 लिटर मध्ये आपण असं कन्सिडर करू की 1 लिटर समजा आपल्याकडे सोल्युशन असेल त्याच्यामध्ये 1 ग्रॅम आपल्याला काय करायचं आहे डिझॉल्व करायचं आहे. 1 ग्रॅम काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये डिझॉल्व करायचं आहे. बघा पुढे काय व्हॉल्यूम ऑफ सोल्युएंट इज अ गिव्हन टेम्परेचर. कुठल्या तरी टेम्परेचरला काय करावं लागेल त्याला हीट करावं लागेल. सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस इन ग्रॅम ऑर पर मोल. म्हणजे सोल्युबिलिटी जी आहे ग्रॅम किंवा आपल्याला लिटर मध्ये काय करावं लागेल एक्सप्रेस करावं लागेल. म्हणजे आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल की सोल्युबिलिटी जी काही आहे एक्झाम्पल मध्ये कोणकोणते समजा एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो. तर इथे दिलेलं आहे EgCl म्हणजेच काय सिल्वर क्लोराईड सिल्वर क्लोराईड जे आहे ते इथे 1.0 × 10⁻³ म्हणजे -3 असं दिलेलं आहे.
-5 दिलेलं आहे. हे सिल्वर क्लोराईडचं जे काही समजा म्हणजे काय म्हणू आपण त्याला अमाऊंट आहे. त्याच्यानंतर बघा तो जो समजा सिल्वर क्लोराईड आहे तो 1 लिटर मध्ये काय केलेलं आहे, इथे 1 लिटर जे काही सोल्युशन असेल याच्यामध्ये कम्प्लिटली काय केलेलं आहे, डिझॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजेच कशामध्ये, वॉटरमध्ये सुद्धा हा जो समजा कंपाऊंड आहे हा कम्प्लिटली इथे काय होतो, डिझॉल्व्ह होतो. म्हणजेच बघा काय म्हटलेलं आहे की डिफरंट कंपाऊंड हॅव डिफरंट इन देअर सोल्युबिलिटी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समजा आपण कंपाऊंड घेऊ त्याची सोल्युबिलिटी वेगवेगळी आहे. जसं समजा हा AgCl आहे, हा वॉटरमध्ये कितपत सोल्युबल आहे, किती लिटर मध्ये तो सोल्युबल आहे, किती लिटर मध्ये तो अनसोल्युबल आहे. अशा प्रकारचा जो काही समजा कन्सेप्ट आहे ते याच्यामध्ये सोल्युबिलिटी मध्ये आपल्याला काय होईल, इथे डिटेक्ट करता येईल. म्हणजे जसं समजा आपल्याकडे 1 ग्रॅम साल्ट असेल, एक एक्झाम्पल दुसरं सॉल्ट असेल आणि 1 लिटर मध्ये आपल्याला काय करायचं, ते डिझॉल्व्ह करायचं आहे. तर आपण असं कन्सिडर करू की 1 ग्रॅम जो काही सॉल्ट असेल ते 1 लिटर मध्ये इझिली काय होऊ शकते, डिझॉल्व्ह होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचे जे काही कन्सेप्ट आहे इट इज रिलेव्हंट ऑफ काय सोल्युबिलिटी, याला आपण सोल्युबिलिटी असं कन्सिडर करू शकतो. लक्षामध्ये. किंवा शुगर असेल, 1 ग्रॅम शुगर असेल, 1 ग्रॅम शुगर इट विल बी डिझॉल्व इन 1 लिटर वॉटर. 1 लिटर वॉटर मध्ये काय करू आपण, याला डिझॉल्व करू. म्हणजेच काय झालं की दिस शुगर इट विल बी इझिली डिझॉल्व इन 1 लिटर वॉटर. म्हणजेच काय, दॅट इज कॉल्ड एज काय, सोल्युबिलिटी. त्याला आपण सोल्युबिलिटी असं कन्सिडर करू शकतो. तर इट इज रिलेव्हंट ऑफ काय, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. याला आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा नंतरचं कन्सेप्ट आहे, नेक्स्ट कन्सेप्ट नंतरचा कन्सेप्ट बघू आपण. नंतरचा कन्सेप्ट आहे सुपर सॅच्युरेशन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे सुपर सॅच्युरेशन. आता बघा सुपर सॅच्युरेशन कशाला म्हणतात, तर बघा काय म्हटलेलं आहे की इट इज द सोल्युशन फेज दॅट कंटेन्स मोर ऑफ द डिझॉल्व्ड सॉल्ट दॅट कॅन बी डिझॉल्व्ड बाय सॉल्व्हेंट अंडर नॉर्मल सर्कमस्टन्स. म्हणजे बघा सुपर सॅच्युरेशन कशाला म्हणतात, तर बघा याच्यामध्ये असं लक्षात आलं असेल की सोल्युशन फेज दॅट कंटेन्स मोर डिझॉल्व सॉल्ट. म्हणजे बघा याच्यामध्ये जे की समजा जे सॉल्ट घेत आहे आपण, सॉल्ट इट विल बी डिझॉल्व, इट इज डिझॉल्व. म्हणजे जो काही समजा कंपाऊंड घेतला असेल तो इझिली याच्यामध्ये काय होईल, डिझॉल्व होईल. इट कुड बी डिझॉल्व बाय सॉल्व्हेंट अंडर नॉर्मल कंडिशन, नॉर्मल सर्कमस्टन्स. आणि कशामध्ये, नॉर्मल सर्कमस्टन्स. म्हणजे बघा जो काही समजा कंपाऊंड इथे घेत आहे म्हणजे सॉल्ट कशामध्ये समजा आपण इझिली काय करू शकतो, डिझॉल्व करू शकतो. कारण की जो काही सॉल्ट आहे हा जनरली सोल्युबल जो कंपाऊंड आहे तो सोल्युबल आहे, इझिली सोल्युबल असतो तो कशामध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सुद्धा आणि वॉटरमध्ये सुद्धा. म्हणजे त्याला सुपर सॅच्युरेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. दिस इज अन अनस्टेबल स्टेट ड्रायिंग फोर्स दॅट सिस्टीम विल बी अप्रोचेस इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सॅच्युरेशन. आणि यालाच काय म्हटलेलं आहे की सुपर सॅच्युरेशन. म्हणजे सॉल्ट जो आहे हा सॉल्ट इझिली काय होतो, डिझॉल्व होतो कशाही मध्ये, याच्यासाठी त्याला सुपर सॅच्युरेशन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट आहे की स्टेप ऑफ ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. कोणकोणत्या स्टेप आपण ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस मध्ये काय करतो, युटिलाइज करतो, इम्प्लिमेंट करतो. म्हणजे कन्सेप्ट असा आहे की स्टेप ऑफ ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्टेप ऑफ ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. स्टेप ऑफ ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. आता बघा कोणकोणत्या प्रकारच्या स्टेप आपण ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस मध्ये जनरली अप्लाय करतो, युटिलाइज करतो, इम्प्लिमेंट करतो. तर पहिली जी काही समजा स्टेप आहे त्या स्टेपला असं नाव दिलेलं आहे प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन. म्हणजे पहिल्यांदा आपण सोल्युशन प्रिपेअर करतो. म्हणजेच काय, प्रिपरेशन ऑफ सोल्युशन.
प्रिपरेशन ऑफ सोल्युशन. दिस इज फर्स्ट स्टेप. म्हणजे ही पहिली स्टेप झाली. कशामध्ये? जेव्हा समजा आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस परफॉर्म करतो, वर्कआउट करतो, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिवन दिस टाइप ऑफ स्टेप. इट विल बी गिवन फर्स्ट टाइम. म्हणजे पहिल्यांदा हे घेतो प्रिपरेशन ऑफ सोल्युशन. पहिल्यांदा काय करतो आपण? सोल्युशन प्रिपेअर करतो. देन नेक्स्ट दुसऱ्यांदा बघा प्रेसिपिटेशन. दुसरी स्टेप आहे प्रेसिपिटेशन. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की जे काही समजा कंपाऊंड आहे तो प्रेसिपिटेट मिळाला तर त्याला आपण प्रेसिपिटेशन पीपीटी असं कन्सिडर करतो. म्हणजे सोल्युशन प्रिपेअर केल्यानंतर म्हणजे तो सोल्युबल आहे की इनसोल्युबल आहे आपल्याला इथे डिटेक्ट करता येईल. त्याच्यानंतर डायजेशन. तिसरी जी कंडिशन आहे ते आहे डायजेशन. आता डायजेशन म्हणजे नेमकं काय की तो कंपाऊंड डिझॉल्व कम्प्लिटली डिझॉल्व आहे की डिझॉल्व नाही आहे हे आपण डिटेक्ट करतो डायजेशन मध्ये. म्हणजे इट विल बी डिझॉल्व ऑर नॉट. डायजेशन म्हणजे डिझॉल्व असं कन्सिडर करू. त्याच्यानंतर बघा चौथी जे काही समजा स्टेप आहे ते फिल्ट्रेशन. म्हणजे बघा काय होईल की तो कंपाऊंड डिझॉल्व असेल नसेल तर आपण त्याला फिल्ट्रेट करू, नसेल तरी आपण त्याला फिल्ट्रेट करू. कारण की जर समजा तो कम्प्लिटली डिझॉल्व असेल तर फिल्ट्रेट केल्यानंतर आपल्याला तो कंपाऊंड काय मिळेल? दोन फॉर्म मध्ये मिळेल. एक तर प्रेसिपिटेट आणि दुसरं फिल्ट्रेशन किंवा फिल्ट्रेट. त्याच्यानंतरची जे काही स्टेज आहे बघा पाचवी स्टेप आहे वॉशिंग. म्हणजेच आता आपण जेव्हा समजा हा कंपाऊंड सेपरेट करू किंवा फिल्टर करू तेव्हा नाही का आपल्याला दोन प्रकारचे कंडिशन मिळेल. एक फिल्ट्रेशन आणि काय दुसरं फिल्ट्रेट. तर वॉशिंग म्हणजेच काय की कंपाऊंड जर समजा कम्प्लिटली डिझॉल्व नसेल तर पार्शियली सोल्युबल असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल? त्याला वॉशिंग करावं लागेल. जो काही फिल्ट्रेट असेल तर पुन्हा त्या बिकरमध्ये ऍड करून पुन्हा त्याला फिल्ट्रेट करा. म्हणजे त्या प्रोसेसला वॉशिंग प्रोसेस असं म्हणतात. आणि नंतरची प्रोसेस आहे ड्रायिंग इग्निशन. म्हणजे बघा आता ड्रायिंग म्हणजे काय? आता वॉश केल्यानंतर जो काही समजा प्रेसिपिटेट मिळाला असेल त्या प्रेसिपिटेटला तुम्हाला काय करावं लागेल? ड्राय करावं लागेल. म्हणजे त्याला ड्राय केल्यानंतर तुम्हाला नंतर त्याला इग्निशन म्हणजे त्याला तुम्हाला त्या कंपाऊंडला म्हणजे इग्नाइट करून किंवा त्याला आपल्याला फ्लेमवर त्याला हे करून जाळल्यानंतर जो काही समजा कंपाऊंड मिळेल त्याचा आपल्याला वेट सुद्धा करता येईल चांगल्या पद्धतीने. पण आफ्टर दॅन ड्राय केल्यानंतर त्याच्यानंतर वेईंग. आता सांगितलं तुम्हाला हे ड्राय केल्यानंतर इग्निशन केल्यानंतर त्या कंपाऊंडचं आपल्याला काय करावं लागेल? वेईंग करावं लागेल. म्हणजेच त्याचं वेट किती आहे हे आपल्याला काय करावं लागेल? डिटेक्ट करावं लागेल. आणि शेवटचं जे काही आहे जेवढं वेट आलं असेल ते एखाद्या कॅल्क्युलेशन मध्ये ते व्हॅल्यू आपल्याला पुटअप करून त्याचा रिझल्ट आपल्याला काय करावं लागेल? डिटेक्ट करावं लागेल. आणि शेवटची स्टेप आहे कॅल्क्युलेशन. अशा पद्धतीनं जेव्हा समजा आपण वेन वी हॅव टू परफॉर्मिंग gravimetric analysis experiment at that situation we have to given this 8 step. It will be mostly responsible for further workout this experiment. म्हणजे पहिली प्रिपरेशन ऑफ सोल्युशन, दुसरं प्रेसिपिटेशन, तिसरं डायजेशन, फिल्ट्रेशन, त्याच्यानंतर वॉशिंग, ड्रायिंग, इग्निशन, त्याच्यानंतर वेइंग आणि कॅल्क्युलेशन. These 8 steps are mostly responsible related of gravimetric analysis as well as quantitative analysis also. Remaining part we have to discuss next lecture.